उस्मानाबादमध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या आगोरी कारस्थानाला बळी पडून नात्यातल्याच मुलाचा नरबळी देऊन खून केल्याची खळबळजनक आणि मन सुन्न करणारी घटना प्रेक्षको घडली। या प्रकरणी 5 जणांना गजाआड करण्यात आलेला आहे। 6 वर्षांच्या कृष्णा इंगोले या निष्पाप बालकाचा खून करण्यात आलाय। कळंब तालुक्यातल्या डोळा पिंपळगाव मधली ही घटना आहे। पीडामुक्तीसाठी नातेवाईकांकडूनच या चिमुरड्याचा बळी देण्यात आलाय। एका तांत्रिकासह 5 जण गजाआड करण्यात आले। उस्मानाबादेत चिमुकल्याचा नरबळी, घरातल्या समस्या सोडवण्यासाठी नातेवाईकांकडूनच हत्या। पुण्यातल्या तांत्रिकासह एकूण 5 जण गजाआड। कृष्णा इंगोले 26 जानेवारीला 6 वर्षाच्या या बालकाचा कळंब तालुक्यातल्या डोळा पिंपळगावात खून झाल्याचं समोर आलं होतं। 26 जानेवारीला कृष्णा झेंडावंदनासाठी शाळेत गेला होता, मात्र तो घरी परतलाच नाही। नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली। घराशेजारच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला। अत्यंत अघोरी पद्धतीनं कृष्णाचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं होतं। जेव्हा आम्ही पुढील तपास केला तेव्हा कालांतराने आम्ही 3 संशयित ताब्यात घेऊन त्यांना अटक केली, जे की ह्या मृत मुलाचे जवळचे नातेवाईक आहेत। विशेष म्हणजे 26 जानेवारीला अमावस्या होती आणि कृष्णाचा खून ज्या पद्धतीनं झाला ते पाहता हा खून अंधश्रद्धेच्या प्रकारातून झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय होता। पोलिसांनी त्या दिशेनं तपास केला असता आरोपी हे मृत कृष्णा इंगोलेचे नातेवाईकच असल्याचं समोर आलं। पुण्यातील लखन उर्फ राहुल चुडावकर या तांत्रिक बाबाच्या सहाय्यानं कृष्णाचा नरबळी देऊन खून केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे। त्याने त्याची समाधी बांधण्याचा सुद्धा घाट घातला होता आणि त्या समाधीच्या कोनशिलेमध्ये किंवा त्याच्या पायाभरणीमध्ये ह्या लहान मुलांचं रक्त शिंपडून ती समाधी उभारण्याचा त्यांचा सगळा डाव होता आणि हे करण्याकरता त्यांनी त्या 6 वर्षाच्या लहान मुलाचा बळी घेतला। या प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांनी पुण्याच्या तांत्रिकासह एकूण 5 जणांना अटक केली आहे। त्यांच्यावर खुनाबरोबरच जादूटोणा विरोधी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आलाय। कायदे कितीही कठोर केले तरी अज्ञान आणि अघोरी अंधश्रद्धा कमी झाल्याशिवाय नरबळींसारखे अमानुष प्रकार बंद होणार नाहीत। महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।